आपली वृत्ती संसाराकडून भगवंताकडे ज्याही कारणामुळं अभिमुख होईल त्याला काय मानावं? देवाचा प्रसाद मानावा. प्रपंचाच्या सुलभतेनं वृत्ती देवाकडे नाही प्रपंचाभिमुख होते, आणि प्रपंचाभिमुख वृत्ती होत असेल तर तो देवाचा प्रसाद नाही, कृपा नाही, अवकृपा आहे, शाप आहे. धावले, त्याच्यातले दोघं धावले, एक जण नुसतं पाहत होता. आता बंडल एक होतं, दोघ जण धावले होते. त्याच्यात जो चप्पल होता तो पट दिशी तिथे गेला, उचललं, खिशात घातलं बाजूला. दुसराही धावलेला होता, त्याला मिळालं नाही. त्याला वाटलं की याला अडवावं, ठोकावून काढून घ्यावं. म्हणजे तो रागावला. ज्याला मिळालं त्याला काय झाला? आनंद झाला. तिसरा होता, त्याला आनंदही नाही झाला आणि रागही नाही आला, कारण तो विरक्त होता. त्याला त्या बंडलशी काही घेणं देणं नव्हतं. म्हणजे ईश्वराने निर्माण केलेलं बंडल एक आहे, पण त्याच्याविषयीच्या प्रतिक्रिया तीन झालेल्या आहेत. त्या तीन कशा काय होतील? वस्तू एक आहे तर प्रतिक्रिया एक व्हायला पाहिजे, पण तीन झाल्या. तर याचा अर्थ त्याने असं केलेला आहे की याचा बंडल वेगळा, त्याचा बंडल वेगळा आणि त्याचा बंडल वेगळा. एवढं नाही लक्षात येत. दुसरा दृष्टांत दिलेला आहे. दूरदेशे गते पुत्रे. अमेरिकेमध्ये एका कंपनीत एका गावातले दोघ जण कामाला आहेत. तिकडे पगार भरपूर दिला जातो, खर्चही तितकाच होतो. तिकडे पैसे जास्त मिळतात म्हणून तिकडे गरीब नाहीत, पैसे जास्त मिळतात म्हणून कोणी तिकडे आत्महत्या करत नाही असं नका समजू. त्याला कारण जे इथं आहे ते तिथं बी आहेच. म्हणजे शेतकऱ्यालाच आपल्याला फार मिळत नाही असं वाटतं असं नाही. लाखो रुपये ज्याला रोज मिळतात त्याला इथे काय वाटतात? कमीच वाटतात, कारण ती कारण तिथं आहेतच. आपल्याला तिकडे आता वेळ द्यायला वेळ नाहीये. कंपनीत दोन मुलं आहेत आणि एक दिवस टीव्हीवर बातमी येऊन धडकली की अमेरिकेतल्या अमक्या अमक्या ठिकाणच्या एका कंपनीत स्फोट झाला, काही कर्मचारी मारले गेले. त्या गावातले त्याच कंपनीमध्ये कामाला आहेत, त्यांनाही ते कळलं. किती मारले गेले, कोण मारले गेले नक्की नाही, नावं वगैरे समजली नाही, पण मारले गेले एवढंच कळालं. दोन्ही ठिकाणी आशंके, चिंता लोक करू लागलेले आहेत. मग कंपनीने एक माणूस पाठवला, थेट तिथून पाठव. त्यांचे जे इथं कोणी असतील त्याला सांगितलं की त्यांच्या घरी जाऊन सांगा. त्याच्यातला एक मेलेला होता आणि एक जिवंत. कंपनीचा स्फोट झाल्यामुळं मग ते जे जिवंत होते त्यांना पैसे देऊन घरी पाठवणारच होते. ते सांगणाराच कडून चूक झाली म्हणा, तो लबाड होता म्हणा. ज्यांचं जिवंत होता त्यांना सांगितलं तुमचा मेला, आणि ज्याचा मेला होता त्यांना सांगितलं तुमचा जिवंत आहे. आता कंपनीकडून पैसे आले की तो थोड्या दिवसात येईल. मला असं तुम्हाला विचारायचंय की कोणाच्या घरचे रडतील? पोरं जिवंत असले, पैसे घेऊन यायला लागले म्हणजे घरचे रडतात का? त्यांच्या घरचे रडत होते आणि तो जिवंत होता. ईश्वराने निर्माण केलेला जिवंत होता, पण त्यांनी मानसिक जो निर्माण केला तो काय झाला? मेलेला होता. आणि ज्याचा मेलेला होता ते आनंदात होते, कारण त्यांचा मानसिक काय जिवंत आहे. ईश्वराने निर्माण केलेला मरे नका, पण मानसिक त्यांचा जो पुत्र आहे तो जिवंत आहे. तिसरा दृष्टांत दिलेला आहे. जशी एखादी स्त्री असते, ईश्वराने निर्माण केलेली एकच देह आहे, स्त्री असेल पुरुष असेल, तर त्या देहाकडे एक जण आई म्हणून पाहतो, तर त्याच देहाकडे दुसरा पत्नी म्हणून पाहतो. मग एकच वस्तू पत्नी आणि आई कशी काय होईल? तिच्याकडे दुसरा लेक म्हणून पाहतोय, तिच्याकडे दुसरा बहीण म्हणून पाहतोय,
तिच्याकडे दुसरा भाऊजाई म्हणून पाहतोय. म्हणजे ईश्वराने निर्माण केलेल्या एक व्यक्तीच्या ठिकाणी पाहणारा प्रत्येक जण वेगवेगळे अशा प्रकारचे संबंध. तर हा मानसिक जो संबंध आहे हेच जीवाने निर्माण केलेली सृष्टी आहे. जीवाने निर्माण केलेली सृष्टी मनोमय असते. आणि हा जो मनोमय संसार आहे तो मनात जर त्याला धरायचा असेल तर त्या मनोमय संसाराची तुटी करावी लागते. कारण माणसाकडे एकच मन आहे. दात बरोबर बरेच 32 काय आहेत, डोळे 2 आहेत, कान 2 आहेत, किडन्या 2 आहे, पण मन एकच आहे. एक मन एक मन तुझ्या अवघ्या भांडवाला. मन एक आहे, सगळीच कामं त्याच्याकडून तू करून पाहतोस. सगळ्या कामाला ते कसं पुरवलंय, कसं शक्य? मी तुम्हाला विचारतो. आता बहुतेक इथं असलेले सगळे मोठी माणसं आहे, म्हणजे वयाने कुणी तरुण आहे, कुणी प्रौढ आहे, कुणी वृद्ध, अशा प्रकारचे सगळे मोठे. आपल्या अनुभवाचं म्हणून सांगतो मी पण, तुमच्या साठी ओलांडलेली आहे मी पण. मला सांगा, आपण ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला जे आपल्याला पाठांतर होत होतं ते आज होतं का? मला माझा अनुभव आहे. मी गरोड्यावर असताना 2-2.5 तासामध्ये 125 ओव्या पाठ करायचो. दररोज 125 ओव्या. मागच्या ओव्याला आवर्तन देऊन पुढच्या 125 ओव्या पाठ करतो. आता 125 नाही होत. नाही होत. बरं, त्यावेळेला महाराज त्याच्या पाठाचं महत्वही कळत नाही. जे पाठ केलं त्याचा अर्थही कळत नाही. तरी काय होतं? पाठ होतं. आता त्याचं महत्वही समजतंय, त्याचा अर्थही थोडाफार कळतोय, पण पाठ नाही होत. परवा कोणता अभंग घेतला तो आज नाही लक्षात राहत. काय झालं बरं? तेच मन आहे, आपण तेच आहोत, अभंग तेच आहेत, पण त्यावेळेला पाठ होत होत नाही. आता पाठ का होत नाही? काही सांगता येईल कारण तुम्हाला? अर्थज्ञानाची शक्ती आता वाढलेली आहे, त्याचं महत्व कळत आहे, पाठ व्हावं असं वाटतंय मी, पण पाठ नाही होत. का नाही होत? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे की आपण त्यावेळेला मनाला दुसरं काहीच काम दिलेलं नव्हतं. त्यावेळेला मनाला तेच काम होतं, आणि तेच काम असल्यामुळं मन जर एकाग्र झालं ना पाठ करताना, ग्रंथ कमी पडतात महाराज, एवढी मानसिक तयारी होते. ग्रंथ कमी पडून जातात जर एकाग्र झालं. आणि मग आता काय झालेलं आहे, भलते काम त्याला दिले. इथला सप्ताह करायचा, तिथली दिंडी काढायची, इथं मोठ बांधायचा, याच्याकडून उचकायचं, त्याला द्यायचं, त्याला काय करायचं. आता एवढी कामं त्यांनी केलेले, त्याची धार पार बोथड झाली. ते आता पाठ करणं म्हणजे पाण्यावर काढलेल्या रेगी सारखं आहे. तेवढ्या पुरतं ते पाठ होतं, थोड्या वेळानं नाही बुवा लक्षात आपल्याला पावलं. बरेच लोक लक्षात राहत नाही म्हणून लिहून घेतात महाराज. त्यांना लिहून घेतलेलं बघायचं लक्षात राहत.
देवाचं नाम धरायचं असेल, नाम धरणं म्हणजेच नामाची आणि मनाची काय बांधणं, गाठ बांधणं, मनाने त्या नामाला चौकरून कवळणं, घट्ट अशा प्रकारचं नामाला मिठी मारणं. आणि मग जर आपण इतर वस्तूला मिठी मारलेली असेल संसाराला, तर ते नामाला मिठी मारायला शिल्लकच कुठं राहील. म्हणावोनी दृढ धरी पांडुरंग, देहा लावी संग प्रारब्धाचा, म्हणजेच संसाराची तुटी कर. नामधारक म्हणायचं बनायचं असेल तर त्यांनी दुसऱ्या कशालाच माझं म्हणायचं नाही. एटीएमला, बँक बॅलन्सला, लाडक्या नातवाला फक्त नाम. तिकडची तुटी जोपर्यंत आपण मानसिका, बाहेरचं काहीच नाही. घर सोडायची सुद्धा गरज नाही. घर सोडली तर बसायला लागेल पुन्हा माधुकरी मागत, घरीच राहायचं. फक्त कशालाच काय म्हणायचं नाही, माझं म्हणायचं. बरेच अशी व्यक्ती आम्ही पाहिली. गंगापूर तालुक्यामध्ये मांगेगाव नावाचं गाव आहे. तिथे एक प्रापंचिक पण काय स्थिती होती, त्यांना एक खोली होती. त्या खोलीमध्ये नामस्मरण करायचं. कुणी पाहुणा आला बसला, ठीक आहे. घरच्याला पाहुणा आलेला एक चहा कर म्हणून हे म्हणायचं नाही. तू चहा घेतलाय का हे त्याला बी विचारायचं नाही. जेवणाची वेळ झालेली वाढून आणा असंही म्हणायचं नाही. आणलं तर खायचं, एवढं खायचं तेवढं खायचं आणि बाजूला हे घेऊन जा असंही म्हणायचं नाही. केली संसाराची, बघा जमते का. पण संसाराची तुटी झाल्याशिवाय नाम कंठी धरता येणार नाही. आपलं तर असं मला सगळंच करायचं. आता 70, 75, 80चं वय झालेलं आहे. पोराची पोरं मोठी झालेली आहेत. मग ह्याला बघायला जायची काही गरज आहे का. हे तिथं तर पडते. पोरं जातील, हा त्यांना काय कळत. हानावा महाराज याला जोड आणि भाडे. तुला कळायला गेलं की कोणत्या वयात काय करावं, स्वतःचा उद्धार करण्याकरता काय करावं. संसाराची तुटी करणं म्हणजेच अनन्य चिंतन करणं. इथं तुकाराम महाराजांनी स्पष्ट आपल्याला कळलं असं म्हटलेलं आहे. आणि जरा मोठ्या लोकांनी अनन्य हा चिंतयंतो माम, अनन्य चिंतयंतो माम हे जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य बरे गीतेमध्ये जिथं जिथं भक्ती शब्द आलेला आहे, जिथं जिथं भक्ती शब्द आलेला आहे तिथं तिथं भगवंताने त्याला काय लावलंय, अनन्य लावलंय. अव्यभिचारी अनन्य. नैचानन्य योगेन भक्ती योगेन भक्त्या त्वनन्यया शक्यः. अनन्य, अनन्य शब्दाचा असं काय अर्थ आहे, अन्याश्रयानाम. अन्य जे आश्रय चिंतनाचे, चिंतन करणारे कोण आहे, मन आहे. आणि मन ज्याचं चिंतन करतं ते त्या चिंतनाचा काय आहे, आश्रय आहे. त्याला देवाचं चिंतन करायचंय तर त्याने अन्य चिंतनाचे आश्रय. अन्य आश्रय कोण, बँकेतले पैसे, पोरं, घर, शेत्या, प्रतिष्ठा, सत्ते, भक्त लोक, हे सगळेच अन्यामध्येच बसतात ना. एक परमात्मा सोडला की बाकीचं सगळंच कशात बसलं जातं, अन्य. मग स्वतःचा देह सुद्धा अन्य. तर त्याचंही चिंतन नाही. देहाला विसरून देवाचं चिंतन. नाठवणी देह
पायाचे चिंतन. तर पायाचं चिंतन करत असताना, पायाचं म्हणजे भगवंताचं चिंतन करत असताना देहाचाही विसर पडला गेला पाहिजे. भजनामध्ये देहाला आपण विसरलो पाहिजे. देहाचा विसर अत्यंत महत्वाचा. त्यावेळेलाच ते चिंतन अनन्य होतं. म्हणजे देहाला विसरलं पाहिजे म्हणजे झोपा घेतलं पाहिजे असं नाही. त्याच्या चिंतनात याचा विसर पडला पाहिजे. विठाला म्हणून तर देहाचा विसर देहाचा विसर मज पाडी म्हणजेच अनन्य. तेव्हा केली संसाराची तुटी या शब्दाचा अर्थ असा आहे की परमात्मा परमात्म्याचं नाव सोडून इतर कशाचंही चिंतन न करणं, त्या चिंतनाची तुटी म्हणजेच संसाराची तुटी केली. आणि मग देवा तुझं नाम कंठामध्ये धरलं, तुझे नाम धरले कंठी, केली संसाराची तुटी उडबार. असं चिंतन केल्यामुळं आम्ही काय झालो, उतरलो पार. आता अशा चिंतनाचा आणि पार उतरण्याचा संबंध काय? तुझे नाम धरले कंठी, केली संसाराची तुटी, याचं जसं विस्ताराने चिंतन झालेलं आहे. हे साधन आहे आणि साध्य काय आहे? पार उतरलोय. तेव्हा याचा त्याचा काय संबंध आहे? आई शंका राहिलीच ना. सत्य झाला हा निर्धार, त्याला अजून हातच नाही लावलेला. नामकंठामध्ये धरल्यानंतर पार उतरलो असं तुम्ही तुकोबाराय म्हणतात. तेव्हा कंठात नाम धरण्याचा आणि पार उतरण्याचा कार्यकारण भाव संबंध काय आहे? किती दिवस चिंतन केलं याचा तुकोबारायांनी इथं उहापोह केलेला नाही. चिंतन कसं केलं हे सांगितलं. संसाराची तुटी करून तुझं नाम कंठामध्ये धरलं आणि त्याच्यामुळं आम्ही पार उतरलो असं म्हणतात. तेव्हा आपणही त्या संबंधाचं थोडस चिंतन करूया. कारण ही उपासना आहे, भक्ती आहे. ज्ञान वेगळं आणि भक्ती वेगळी, ही स्वतंत्र साधनं आहेत. विचाराचं साधन वेगळं आणि चिंतनाचं साधन वेगळं.
चिंतनाच्या साधनाने साध्य प्राप्त होत असताना तो कालावधी भिन्न आहे आणि विचाराची साधना करणाऱ्याचा साध्य प्राप्तीचा कालावधी काय आहे, भिन्न अशा प्रकारचं आहे. तुकोबारांनी चिंतनाचं साधन का स्वीकारलं, विचाराच्या साधनाकडे का गेले नाही, हाही स्वतंत्र चिंतनाचा विषय. येताथी काही काळ तरी तो साहोय. इतर साधनामध्ये साध्याच्या प्राप्तीत वेळ लागतोच, प्रश्न नाही. शांत खेदरहित होऊन ही साधना करावी लागते. तुकोबारांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग. उद्वेग सांडून भक्ती करावी लागते, मग पावलो हे संग सुख त्याचे. तर उद्वेग शब्दाचे जे वेगवेगळे अर्थ आहेत त्यामध्ये उतावीळपणा हा एक अर्थ आहे. भक्ती साधन उतावीळ माणसाचं नाहीये. भक्ती साधन सात्विक धैर्य संपन्न व्यक्तीच आहे. धीर तो कारण साह्य होतो नारायण. धीर तो कारण धैर्य अशा प्रकारचा. ठीक आहे, कालावधीचा विचाराला बाजूला सोडून कार्यकारणाचा विचार महत्वाचा आहे. तुकोबाराय तुम्ही म्हणता की मी पार उतरलो. पार उतरणं या शब्दाचा अर्थ करत असताना आपण असा केलेला आहे की तुकोबाराय अशा ठिकाणी गेलेले आहेत ज्या ठिकाणी नुसता काय आहे, आनंद आहे. नुसताच आनंद आहे. तो आनंद प्रकाश स्वरूप आहे, तो आनंद नित्य आहे, तो आनंद अद्वय स्वरूप आहे. आणि असा नुसता आनंद आहे, प्रकाश स्वरूप आनंद आहे, अद्वय स्वरूप आनंद आहे. असा आनंद म्हणजे जर कोण असेल तर पांडुरंग आहे. कारण तुकोबारांनी पांडुरंगाचा असा आनंद कसा आहे तर म्हटले आनंद. आनंद स्वरूप